ठीक आहे, आता दिसत आहे का सगळ्यांना? हॅलो. दिसतंय सर, दिसतंय. ओके. पहा आता, अध्ययन व्याख्या. तर याच्यामध्ये आपल्याला प्राप्त परिस्थितीचा उपयोग करून व्यक्तीने वर्तनात प्रयत्नपूर्वक घडवून आणलेले टिकाऊ स्वरूपाचे सुधारणात्मक बदल म्हणजे अध्ययन, हे त्याची जनरल व्याख्या दिलेली आहे. सहेतुक सराव व पूर्वानुभव यामुळे घडून येणारे सापेक्षता टिकाऊ स्वरूपाचे मापनीय बदल म्हणजे अध्ययन. या जनरल व्याख्या आहेत. या व्याख्या जनरल आहेत, त्या काय कोणी विचारणार आहे तुम्हाला एक्झामला, ते अध्ययन म्हणजे काय हे समजण्यासाठी आपण दिलेले आहेत. आता त्याच्यानंतर गिलफोर्ड यांची व्याख्या. मी सांगत होतो तुम्हाला की जसं मानसशास्त्राच्या व्याख्या महत्वाच्या आहेत, त्याच्यावरती प्रश्न असतो, तसाच प्रश्न अध्ययनाच्या व्याख्येवरती सुद्धा असतो. तर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम जी पहिली व्याख्या आहे ती गिलफोर्ड यांची आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे? वर्तनात हळूहळू वर्तनाद्वारे हळूहळू वर्तन प्रणालीत घडून येणारा बदल. थोडक्यात आपला इथला जो कीवर्ड आहे तो आहे हळूहळू वर्तन प्रणालीत घडून येणारा बदल. हे लक्षात ठेवायचं आहे. गिलफोर्ड काय सांगितलं त्यांनी? वर्तनाद्वारे हळूहळू वर्तन प्रणालीत घडून येणारा बदल किंवा हळूहळू वर्तन प्रणालीत घडून येणारा बदल म्हणजे अध्ययन, असं सांगितलं गिलफोर्ड यांनी. याच्यावर पण व्याख्या येते. जसं मानसशास्त्राच्या व्याख्येवरती व्याख्या येतात तसं अध्ययनावरती सुद्धा व्याख्या असते. तर वुडवर्थची दुसरी व्याख्या आहे बघा, मनुष्याचा कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी, बघा, मनुष्याचा कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी, त्याच्या अनुभव विश्वाचे स्वरूप पूर्वीपेक्षा वेगळे करणारी कोणतीही क्रिया म्हणजे अध्ययन. काय? मनुष्याचा कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी म्हणजे विकास करणारी आणि त्याचा अनुभव विश्वाचे स्वरूप पूर्वीपेक्षा वेगळे करणारी कोणतीही प्रक्रिया म्हणजे काय असेल? अध्ययन असेल. त्याच्यानंतर तिसरी जी व्याख्या आहे, मन, अनुभव व वर्तन. तीन गोष्टी आहेत. कोणकोणत्या? मन, अनुभव व वर्तन यांच्यात सुधारणा होणे म्हणजे अध्ययन. एक जनरल व्याख्या आहे. मन यांनी दिलेली. कोणी दिलेली आहे ही? मन यांनी दिलेली व्याख्या आहे. मन हा तिथला शब्द नाही, तर मन हे अध्ययनाची व्याख्या करणारे एक व्याख्याक आहे. तर त्यांनी मन या शास्त्रज्ञाने सांगितलेली व्याख्या आहे. कोणती? अनुभव व वर्तन यांच्यात सुधारणा म्हणजे अध्यापन. अध्यापन नाही, अध्ययन. त्याच्यानंतर गेट्स यांची व्याख्या आहे, अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा. बघा, या व्याख्यात आणि या व्याख्यात फरक आहे. आपलं गफलत होण्यासारखं आहे. मन यांनी काय सांगितलेलं आहे? अनुभव व वर्तन हे दोन शब्द सांगितले. तर गेट्स यांनी काय सांगितलं? अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा म्हणजे अध्ययन. त्याच्यानंतर मर्फी यांची व्याख्या आहे, व्यक्तीच्या वर्तनामध्ये समायोजन करण्यासाठी केलेली कोणतीही सुधारणात्मक प्रक्रिया. समायोजन करण्यासाठी केलेली कोणतीही सुधारणात्मक प्रक्रिया अशी व्याख्या सांगितलेली आहे मर्फी यांनी. त्याच्यानंतर पील यांची व्याख्या आहे, वातावरणातील बदलानुसार व्यक्तीने स्वतःच्या वर्तनात बदल घडवून आणणे म्हणजे अध्ययन. त्याच्यानंतर गॅरेटची व्याख्या आली होती मागच्या वेळेस, ज्या कृतीमुळे नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन आपण करू शकतो ती कृती म्हणजे अध्ययन. त्याच्यानंतर नॉर्मल मन यांची पण अतिशय महत्वाची व्याख्या आहे, आपल्या वर्तनातील कमी अधिक प्रमाणातील कायमस्वरूपी बदल म्हणजे अध्ययन. या प्रत्येक व्याख्यामध्ये आपल्याला काय करायचंय? जे महत्वाचे शब्द आहेत ते लक्षात ठेवायचे. पुन्हा एकदा सांगतो, गिलफोर्ड यांनी काय सांगितलेलं आहे? वर्तनाद्वारे हळूहळू वर्तन प्रणालीत घडून येणारा बदल म्हणजे अध्ययन. त्याच्यानंतर वुडवर्थ यांनी काय सांगितलं? मनुष्याचा कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी, त्याच्या
अनुभव विश्वाचे स्वरूप पूर्वीपेक्षा वेगळे करणारी प्रक्रिया. त्याच्यानंतर मन यांनी काय सांगितलेलं आहे, अनुभव व वर्तन. त्याच्यानंतर गेट्स यांनी काय सांगितलं, अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा. त्याच्यानंतर मर्फी यांनी काय सांगितलं, वर्तनामध्ये समायोजन करण्यासाठी केलेली कोणतीही सुधारणात्मक प्रक्रिया. पील यांनी काय सांगितलं, वातावरणातील बदलानुसार व्यक्तीने स्वतःच्या वर्तनात बदल घडवून आणणे म्हणजे अध्ययन. गॅरेट यांनी काय सांगितलं, नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन आपण करू शकतो म्हणजे अध्ययन आहे. आणि नॉर्मल मन यांनी काय सांगितलेलं आहे, वर्तनातील कमी अधिक प्रमाणातील कायमस्वरूपी बदल. आता नॉर्मल मन यांची व्याख्या आपण काय लक्षात ठेवू शकतोय, कायमस्वरूपी बदल म्हणजे अध्ययन. तर ह्या थोडक्यात परंतु महत्वाच्या असणाऱ्या व्याख्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप. म्हणजे अध्ययन प्रक्रिया म्हणजे त्याचं स्वरूप काय आहे, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो ते आपण इथं पाहणार आहे. याच्यावर पण प्रश्न असतो तुम्हाला. विशिष्ट हेतूच्या प्राप्तीसाठी परिस्थितीशी जुळवून घेऊन आपण आपल्या वर्तनात बदल घडवून आणतो, त्या प्रक्रियेला अध्ययन म्हणतात. आता या अध्ययन प्रक्रियेच्या स्वरूपामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो आहे उद्दिष्ट. अध्ययन प्रक्रियेला काहीतरी उद्दिष्ट असावं लागतं. उद्दिष्टाशिवाय अध्ययन प्रक्रिया होऊ शकत नाही. उद्दिष्ट असेल तरच आपण काय होतं, अध्ययन प्रक्रिया यशस्वी होते. बघा आता काय सांगितले उद्दिष्टामध्ये, व्यक्तीचे वर्तन विशिष्ट हेतूच्या उद्देशाने होत असते. गरजांची पूर्तता करणे हा अध्ययनाचा महत्वाचा हेतू आहे. अध्ययनाचा महत्वाचा हेतू काय आहे, गरजांची पूर्तता करणे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात अध्ययनाचा हा हेतू निर्माण केला पाहिजे. लिहिणे, वाचणे, गणित सोडवणे, शाळेत व्यवस्थित शिकणे, पोहणे, सायकल चालवणे, टंकलेखन करणे, हिशोब करणे, या गोष्टी शिकण्यामागे आपला काहीतरी हेतू असतोच, म्हणजेच उद्दिष्ट असतं. अध्ययन विनाकारण घडत नाही. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी आपण शिकत असतो. तहान लागली की पाणी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. भूक लागली की आपण अन्नाचा शोध घेतो. आपल्या अध्ययनामागे काही ना काही हेतू किंवा उद्देश असतोच. थोडक्यात अध्ययन प्रक्रिया ही ध्येयाप्रत जाणारी आहे. कसली प्रक्रिया आहे, ध्येयाप्रत जाणारी प्रक्रिया आहे. म्हणजे अध्ययनाच्या जे महत्वाचं जे स्वरूप आहे त्यामध्ये पहिला पॉइंट आहे उद्दिष्ट. अध्ययनाला उद्दिष्ट हवं असतं. त्याच्यानंतर बघा दुसरा पॉइंट आहे ओके, दुसरा आहे त्याच्यामध्ये प्रेरणा. अध्ययन प्रक्रियेच्या स्वरूपामध्ये पहिला आहे उद्दिष्ट, दुसरा आहे प्रेरणा. प्रेरणेशिवाय अध्ययन होऊ शकत नाही. बघा, अध्ययनासाठी केवळ उद्दिष्ट किंवा ध्येय असून भागत नाही. उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रेरणेचे अनन्यसाधारण महत्व आहे. वाटचाल करण्यासाठी प्रेरणा व्यक्तीला उद्युक्त करते, म्हणजे प्रोत्साहित करते. प्रेरणेमुळे क्रिया वेगाने व योग्य दिशेने घडतात. कशामुळे, प्रेरणेमुळे. त्याच्यामुळे अध्ययन प्रक्रियेला प्रेरणा आवश्यक आहे. भूक नसलेल्या व्यक्तीला समोर पंचपक्वानाचे ताट ठेवून काय उपयोग, गरज, कर्तव्यांची जाणीव, शब्बासकी, स्तुती, यश, पारितोषिके इत्यादी आंतरिक व बाह्य प्रेरकांच्या मदतीने शिक्षक अध्ययनार्थ्यांना कार्यप्रवृत्त करत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर शोधन आवश्यक आहे, म्हणजे एक्सप्लोरेशन. शोधन म्हणजे काय, एक्सप्लोरेशन. बघा, शोधन या शब्दाचा अर्थ कसून शोधणे असा आहे. अध्ययनासाठी प्रयत्नांची आवश्यकता असते. अध्ययनासाठी कशाची आवश्यकता असते, प्रयत्नांची. अध्ययनार्थी ही प्रयत्न करीत असतो आणि तोही प्रयत्न करीत असतो. प्रयत्न कसेही करून चालत नाही, ते अचूक दिशेने झाले पाहिजेत. महत्वाचं काय आहे, प्रयत्न हे अचूक दिशेने व्हायला पाहिजेत. त्यासाठी चुकीचे प्रयत्न टाळून योग्य दिशेने प्रयत्न करणे व ध्येय गाठणे एवढा अर्थ शोधन या शब्दामध्ये सामावला आहे. कुठला अर्थ आहे, चुकीचे प्रयत्न टाळून योग्य दिशेने प्रयत्न करणे.
व ध्येय गाठणे एवढा अर्थ शोधन या शब्दात सामावलेला आहे. विविध कौशल्य संपादनासाठी शोधनाची आवश्यकता असते. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे हालचालीचे पुनरावृत्ती. हालचालीची पुनरावृत्ती. बघा, उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी विविध हालचाली अपेक्षित असतात. या हालचालीपैकी ज्या हालचाली अनावश्यक आहेत त्या कमी होत जातात. वर्तनात लक्षणीय बदल घडून येतात. पोहणे शिकत असताना सुरुवातीला हातपायांच्या खूप अनावश्यक हालचाली होत असतात. पोहणे जसजसे येत जाते तसतशा या अनावश्यक हालचाली कमी होत जातात. योग्य हालचाली व कृती यांची सांगड घातली जाते व विशिष्ट दिशा प्राप्त होते. म्हणजे थोडक्यात काय, हालचालींची पुनरावृत्ती आवश्यक आहे, म्हणजे होत असते, त्याचा उद्देशच आहे. जर समजा एखादा विद्यार्थी स्वच्छ सुवाच्य हस्ताक्षर करण्यासाठी प्रयत्न करतो तर हालचालींची पुनरावृत्ती त्याला पुन्हा पुन्हा करावी लागते आणि शेवटी असे येते की जास्त हालचाली न करताही तो चांगला अक्षर काढू शकतो. तर त्याचा एक तो भाग झाला. समायोजन. बघा, तर उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी केवळ हालचालींची निवड करून भागत नाही. उद्दिष्ट पूर्तीसाठी करायच्या हालचाली सहजता व सफाईदारपणा यावा लागतो. थोड्या वेळात थोड्या श्रमाने थोड्या शक्तीचा वापर करून कौशल्य प्राप्त झाले तर ते केव्हाही चांगले. सायकल चालवणे किंवा पोहणे इतक्या सहजतेने व सफाईदारपणे होते की त्यात अनेक छोट्या मोठ्या गोष्टींचे संघटन होऊन जाते. म्हणजे एक प्रक्रिया आहे, तर त्यामध्ये भरपूर गोष्टी, अनेक छोट्या मोठ्या गोष्टी असतात. एखादे उदाहरण सोडवताना अध्ययनार्थी मध्येच कोठे अडला तर सोडवलेले उदाहरण पुन्हा तपासतो, फेरविचार करतो, नको असलेली पायरी खोडून टाकतो, आकडेमोड दुरुस्त करतो, नवीन पायरी मांडतो व उदाहरण पुन्हा सोडवतो. हे उदाहरण आहे समायोजनाचंच. म्हणजे तो विद्यार्थी किंवा अध्ययनार्थी काय करतो, समायोजन करतो, ऍडजस्ट होतो. त्याच्यानंतर थोडक्यात काय आहे तर परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजे समायोजन, म्हणजेच ऍडजस्टमेंट. समायोजन म्हणजेच काय, ऍडजस्टमेंट. प्राप्त परिस्थितीत आपल्याला एखादं ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण त्या परिस्थितीशी समायोजन झालं पाहिजे. तर त्याच्यानंतरची आपली जी पॉइंट आहे तो आहे परिपक्वता. बघा, आता अध्ययन प्रक्रियेत अनेक महत्वाची गोष्ट परिपक्वता. लहान मुलांच्या अध्ययनात विशिष्ट क्षमता प्राप्त झाल्याशिवाय कौशल्य संपादित करणे कठीण असते. शारीरिक व मानसिक पक्वता प्राप्त झाल्यानंतर थोड्या कालावधीत चांगले ध्यान होऊ शकते. डॉक्टर अर्नॉल्ड गिझेल यांनी जुळ्या मुलांवर प्रयोग केला. त्यात असे दिसून आले की शारीरिक पक्वता प्राप्त झाल्यानंतर जिमीला 2 आठवड्यात जिन्याच्या 4 पायऱ्या चढता येऊ लागल्या. शारीरिक पात्रता प्राप्त होण्यापूर्वी या 4 पायऱ्या चढण्यासाठी जिनीला 6 महिने किंवा 6 आठवड्यांचा कालावधी लागत होता. तर जॉनीला मानसिक पक्वतेची ही तसेच आहे. म्हणजे जसं शारीरिक पक्वतेचं आहे तसंच मानसिक पक्वतेचं आहे. कल्पना समजण्यापूर्वी विशिष्ट मानसिक पात्रता प्राप्त व्हावी लागते. त्यासाठी परिपक्वता आवश्यक आहे, मॅच्युरिटी. म्हणजे आपण जास्त मॅच्युअर असेल तर अध्ययन आपलं लवकर घडतं आणि कमी मॅच्युअर असेल तर अध्ययन उशिरा घडतं. हा फक्त याचा अर्थ आहे. परिपक्वता म्हणजे मॅच्युरिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर आवर्तने. आता बघा, आवर्तने महत्वाचं आहे. आवर्तने म्हणजे पुनरावृत्ती, म्हणजे थोडक्यात रिव्हिजन. आवर्तने म्हणजे काय, रिव्हिजन. काय रिव्हिजन? उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने अध्ययनार्थी ज्या हालचाली करतो त्या एकदाच करून भागत नाही. म्हणजे एखादी गोष्ट आपण शिकत असताना ती एकदाच करून भागत नाही, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, पुन्हा पुन्हा आवर्तने करावी लागतात, रिव्हिजन करावं लागतं. तर निवडलेल्या हालचाली पुन्हा कराव्या लागतात, वारंवार कराव्या लागतात, त्या हालचालींची आवर्तने करावी लागतात. कौशल्य टिकून राहतात. बॅडमिंटन मध्ये वारंवार सराव करावा लागतो. कविता पाठ होण्यासाठी वारंवार म्हणावी लागते. पाढे पाठ करण्यासाठी त्याची वारंवार उजळणी आवश्यक असते, म्हणजे आवर्तन, म्हणजेच रिव्हिजन आहे.
करणे गरजेचे असते. सायकल चालवताना किंवा पोहताना निवडलेल्या हालचाली आपण सातत्याने करत असतो. आता मर्मदृष्टी अतिशय महत्वाचा शब्द आहे. ओके. मर्मदृष्टीमुळे काय होतं, अध्ययन घडतं. मर्मदृष्टीचा मदतीने आपण अनेक समस्या सोडवतो. अगदी सुरुवातीच्या टप्प्यात अध्ययनार्थी आपला हेतू साध्य करण्यासाठी काहीही कृती करतो. सुरुवातीला आपण एखादी नवीन गोष्ट करतो तर आपण कुठल्याही वेड्यासारख्या कृती करतो, परंतु नंतर नंतर काय होतं, त्या कृतींची संख्या कमी होते आणि आपण एका निश्चित दिशेने, योग्य दिशेने प्रवास करतो. अध्ययनामध्ये त्या कृतींचा त्याला अनुभव म्हणून उपयोग होतो. या अनुभवाच्या जोरावर वेगळ्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या समस्या मर्मदृष्टीने सुटतात. म्हणजे प्राप्त परिस्थितीमध्ये आपण नक्की काय करायला पाहिजे याला काय म्हणतो आपण, मर्मदृष्टी म्हणतो, म्हणजे इन्साइट. त्याच्यानंतर आहे सुरुवातीच्या काळात अध्ययनार्थी प्रमातीचा वापर करत असला तरी पुढे बौद्धिक कुवत आणि अनुभव यांच्या बळावर तो या मदती उकल करत असतो. त्याच्यानंतर ठीक आहे. त्याच्यानंतर आपला अध्ययन वक्र आहे. काय आहे, अध्ययन वक्र आहे. अध्ययन वक्रामध्ये अध्ययन वक्र पाहणार आहे आपण. अध्ययन वक्रामध्ये आता बघा, अध्ययन वक्र जो की आपल्याला 1 मार्कासाठी 100% येणार आहे. आवाज येत आहे सगळ्यांना? स्क्रीन दिसत आहे? हो सर, दिसते. ठीक आहे. तर अध्ययन वक्र याच्यावरती एक क्वेश्चन 100% येणार आहे. तर अध्ययन वक्र म्हणजे काय आहे ते आपण सुरुवातीला पाहूया. बघा, विशिष्ट कौशल्य संपादन करताना अध्ययनार्थी यांनी केलेले प्रयत्न आणि प्रगती. अध्ययन वक्र म्हणजे काय आहे, विशिष्ट कौशल्य संपादन करत असताना अध्ययनार्थी याने केलेले प्रयत्न आणि प्रगती या माहितीवरून अध्ययनातील प्रगतीचा आलेख काढला जातो, त्यास अध्ययन वक्र म्हणतात. त्याला काय म्हणतात, अध्ययन वक्र म्हणतात.
आता बघा, मानव व मानवेतर प्राणी विविध प्रकारची कौशल्य संपादित करतात. मानवाने बुद्धी, प्रयत्न आणि चिकाटी यांच्या साह्याने असंख्य कौशल्य मिळवली आहेत. कौशल्य संपादनात वेग आणि अचूकता यांना विशेष महत्व असतं. आता बघा, त्याची आकृती आहे. ठीक आहे. आता अध्ययन वक्र पहा. तर इथं तुम्हाला य अक्ष आणि क्ष अक्ष दिसतोय. इथं लिहिलेलं आहे य अक्ष, इथं आहे क्ष अक्ष. अध्ययन वक्र शिकतोय आपण. 1 मार्क याच्यावरती उपयोजनात्मक सुद्धा येणार आहे. त्याच्या पायऱ्या महत्वाच्या आहेत. पायऱ्यावरती प्रश्न आलेला होता. जरा म्यूट करा, कोणीच तरी अनम्यूट झालेला आहे. तर तर बघा, या ठिकाणी शब्दसंख्या आहे. शब्दसंख्या आहे 10 शब्द, 20 शब्द, 30 शब्द, 40 शब्द, 110 शब्द. त्याच्यानंतर या ठिकाणी कालावधी आहे आठवड्यामध्ये श अक्षावरती. आणि बघा, आठवडा एक आठवड्यामध्ये साधारणतः त्याला 10 शब्द येत असतील. तर पुढच्या त्याच्या आठवड्यामध्ये 20 आलेले आहेत. त्याच्यानंतर 30 पर्यंत आलेले आहेत. त्याच्यानंतर 40 पर्यंत आलेले आहे. त्याच्यानंतर काय झालं, त्याचे 40चं 50 व्हायचं होतं, त्या 40चं काय झालं, 40च राहिलं. त्याला काय म्हणायचं, त्यातला गॅप म्हणायचं. म्हणजे प्रगती काय झालेली आहे, सुरुवातीच्या टप्प्याचे प्रगतीचे जो वेग होता तो पुन्हा काय होतो, कमी होतो. त्याच्यानंतर पुन्हा जलद प्रगती होते. पुन्हा काय होतं, पठारावस्था येते. म्हणजे काय, सुरुवातीचा जो शिकण्याचा आपला जो वेग असतो तो काही कालावधीनंतर कमी होतो, पुन्हा तो जलद होतो, पुन्हा काय होतं, पठारावस्था येते. म्हणजे आपल्याला ते नकोसं वाटतं. आणि त्याच्यानंतर पुन्हा अजून काय होतं, जलद होतो. शेवटी अंतिम प्रगती होते आणि परिसीमा म्हणजे मर्यादा. सीमा म्हणजे मर्यादा, त्याच्या पलीकडे अध्ययन होत नाही. तर हा झाला आपला अध्ययन वक्र. तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, तर याचे टप्पे लक्षात ठेवायचे. पहिला टप्पा कोणता आहे, सुरुवातीच्या प्रयत्नाचा किंवा प्रगतीचा टप्पा. दुसरा कोणता आहे, जलद प्रगती, जलद गती, जलद प्रगती आहे. जलद प्रगती आहे. आकृतीमध्ये आपण टाकल्यामुळे तसं होतंय, बाकी काय प्रॉब्लेम नाही याला. ठीक आहे. तर त्याच्यानंतर काय आहे, जलद प्रगती आहे. त्याच्यानंतर पठारावस्था आहे, ही 1 आहे, हे 2 आहे, हे 3 आहे. त्याच्यानंतर 4था आहे अंतिम प्रगती, आणि 5वा आहे परिसीमा म्हणजे शारीरिक परिसीमा. थकवा येतो तिथं आणि मनुष्य काय करतो, अध्ययन करण्याचं थांबवतो, त्याला परिसीमा म्हटलेलं आहे. तर या वक्रावरती आपला प्रश्न काय येतो, एक, या टप्पे जे आहेत अध्ययन वक्राचे जे टप्पे आहेत ते टप्पे. पहिला टप्पा कोणता आहे, सुरुवातीच्या प्रगतीचा टप्पा आहे. त्याच्यानंतर कोणता आहे, जलद प्रगती आहे. त्याच्यानंतर पठारावस्था आहे. म्हणजे 3 नंबरचा किंवा जो मधला आहे मिडलचा तो काय आहे, पठारावस्था आहे. त्याच्यानंतर 4 नंबर अंतिम प्रगती, आणि 5व्या नंबरचं काय आहे, परिसीमा. तुम्हाला प्रश्न याच्या सिक्वेन्स वरती पण येतो. हा जो सिक्वेन्स आहे 1 2 3 4 5, हा सिक्वेन्स तुम्हाला इकडं तिकडं असा विस्कटलेला देण्यात येईल आणि सिक्वेन्सनं सांगा असं सांगितण्यात येईल.
किंवा तुम्हाला असंही विचारण्यात येईल पठारावस्था म्हणजे काय, किंवा अध्ययन वक्राची शेवटची जी पायरी आहे ती कोणती, पहिली कोणती, समजतंय? तर या पद्धतीने तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर प्रश्न कसा जरी आला तरी आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. तर फार काय अवघड नाही. सुरुवातीच्या प्रगतीचा टप्पा म्हणजे त्याच्यानंतर जलद प्रगती होते, पुन्हा पठारावस्था येते, पुन्हा अंतिम प्रगती होते आणि शेवटी परिसीमा असते. आता या सगळ्या पायऱ्यांचं आपण काय करणार आहे, थोडक्यात इथं विश्लेषण घेणार आहे. बघा आता पुढं आकृती टाकल्यामुळे हे पुन्हा एकदा घेतो. ठीक आहे. आकृतीनं आपल्याला बरेच अडथळे आणले. त्याच्या अगोदर इतर घटकांनी अडथळे आणले, पुन्हा आकृतीनं अडथळे आणले. त्याच्यामुळं वेळेपेक्षा जास्त हे लेक्चर चालायला लागले. असू द्या, ऍडजस्ट करा आता तेवढं. बघा आता त्याच्यानंतर अध्ययन वक्राचे टप्पे आहेत. त्याच्यामध्ये जो पहिला टप्पा आहे तो आहे सुरुवातीचा टप्पा किंवा मंद प्रगतीचा टप्पा. कुठला आहे? सुरुवातीचा टप्पा किंवा मंद प्रगतीचा टप्पा. इथं बघा, सुरुवातीचा टप्पा किंवा मंद प्रगतीचा टप्पा पहिला टप्पा आहे. त्याच्यात काय होतं, नवीन कौशल्य आत्मसात करत असताना सुरुवातीच्या टप्प्यात आपला वेग मंद असतो, म्हणजे प्रगती थोड्या कमी वेगाने होत असते. बघा, आकलन फाइल्स तर आकलन, समायोजन, नवी कृती करणे यात आपली शक्ती, बुद्धी खर्ची पडत असते. त्यामुळे सुरुवातीचा वेग कमी असतो. कारण काय असतं, तर आकलन, समायोजन, नवी कृती करणे यात आपली शक्ती, बुद्धी खर्ची पडत असते आणि त्याच्यामुळे त्यावेळेस सुरुवातीचा जो वेग असतो अध्ययनाचा तो कमी असतो. त्याच्यानंतर जलद प्रगतीचा एक टप्पा असतो. दुसरा टप्पा कशाचा आहे? जलद प्रगतीचा. तर सुरुवातीच्या काळात ज्या गोष्टी येत नव्हत्या त्या आता येऊ लागल्यात, अध्ययनावर त्याचा चांगला परिणाम होतो, अध्यापनाची गती वाढते, सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतर असते पठारावस्था. तर पठारावस्था हा बऱ्याच वेळेला 1 मार्कावरती प्रश्न विचारला जातो. त्याची डेफिनेशन आणि अध्ययन वक्रातील त्याची जी टप्पा आहे, टप्पा क्रमांक 3 ते. तर अध्ययनात काही वेळा प्रगती थांबल्यासारखी वाटते. अध्ययनात काय होतं, बऱ्याच वेळेला अध्ययन केल्यानंतर आपल्याला थकवा येतो, आपल्याला वाटतं की आता इथून पुढचं जे अध्ययन आहे ते शक्य नाही. तर आपण काय करतो, अध्ययनात काही वेळा प्रगती थांबल्यासारखी वाटते. प्रयत्न चालू असूनही प्रगती मात्र खुंटलेली असते. म्हणजे प्रयत्न तर आपण करत असतो परंतु अपेक्षित यश किंवा अध्ययन होत नाही. अशा स्थितीला काय म्हणतात, पठारावस्था असे म्हणतात. पठारावस्था ही प्रगती होत नसल्याची साक्ष देत असलं तरी खंत करण्यासारखी अवस्था नसते. ही प्रगतीची कमाल मर्यादा नसून तेथून खरी सुरुवात होत असते. बघा, पठारावस्थेपासून पुढं खरं अध्ययन होत असतं. पठारावस्थेच्या पुढं खरं अध्ययन होत असतं. पठारावस्था अल्पकाळ टिकावी, जास्त वेळ राहू नये यासाठी लक्ष दिले असले पाहिजे किंवा लक्ष असले पाहिजे आपलं त्याच्याकडे.
त्याच्यानंतर आहे अंतिम प्रगतीचा टप्पा. बघा, पठारावस्था ओलांडून अध्ययनार्थी जेव्हा प्रगतीच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करतो तेव्हा त्याच्या प्रगतीचा वेग उत्तम असतो. पठारावस्था त्याच्यानंतर शारीरिक परिसीमा. बघा, एकदम शेवटीची जी, हॅलो, दिसत आहे का? हो हो सर. सर. शारीरिक परिसीमा म्हणजे अंतिम प्रगती टप्प्याचे शेवटचे टोक. अंतिम प्रगतीच्या टप्प्याचे शेवटचे टोक म्हणजे शारीरिक परिसीमा आहे. यानंतर अध्ययनाची अधिक प्रगती दिसणार नाही अशी अवस्था म्हणजे शारीरिक परिसीमा. त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की आता काही कितीही प्रयत्न केले तरी आपलं अध्ययन होणं शक्य नाही, तर त्यावेळेस आपण काय करतो, शारीरिक परिसीमा म्हणजे कंटाळा थकवा आल्यानंतर आपण अध्ययन बंद करतो, तो टप्पा शारीरिक परिसीमा असं म्हणतात. आता त्याच्यानंतर महत्वाचं आहे अध्ययनावर परिणाम करणारे घटक. आता आपल्याकडे एक मोठा टॉपिक पण आहे. त्या टॉपिक मध्ये म्हणजे अध्ययनावर परिणाम करणारे घटक भाग 1, 2 असं आपण दिलेला आहे सिलेबस मध्ये. आता जे आपण इथं पाहणार आहे ते आपण विस्तारानं त्या लेक्चरमध्ये पाहणार आहे पुढच्या. तर त्याच्यातले काही हे अध्ययनाशी संबंधित आहेत म्हणून इथं अध्ययनावर परिणाम करणारे घटक असं दिलेलं आहे. बघा, अध्ययन प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नाही. अध्ययन प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नाही. अध्ययन प्रक्रिया सोपी किंवा सहज व्हावी, अध्ययनाद्वारे ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करून समायोजन क्षमता वाढावी अशी आपली अपेक्षा असते. अध्ययन प्रक्रियेचा चांगल्या रीतीने घडून येणे हे अनेक घटकांवर अवलंबून असते. अध्ययन प्रक्रियेचे परिणाम करणाऱ्या विविध घटकांची गटवारी आपणास पुढील प्रमाणे करता येईल. आता बघा, कोणकोणते घटक आहेत अध्ययनावर परिणाम करणारे. त्याच्यामध्ये एक आहे अध्ययनार्थीशी संबंधित घटक. लक्षात ठेवायचे, अध्ययनावर परिणाम करणारे घटक, त्यापैकी पहिला घटक आहे अध्ययनार्थीशी संबंधित घटक. याच्यामध्ये काय आहे, वय, लिंगभेद, बुद्धिमत्ता, क्षमता, पूर्व संपादन, अभिरुची, गरजा, प्रेरके, समायोजन, अवधान, प्रेरणा, परिपक्वता, सवयी, मानसिक कल, सज्जता, विचार. कसले घटक आहेत हे, अध्ययनार्थीशी संबंधित घटक म्हणजे अध्ययनावर परिणाम करणारे आणि अध्ययनार्थीशी संबंधित असलेले हे घटक आहेत. तर हे आपण सगळे विस्तारानं पाहणार आहोत. आता बघा, बुद्धिमत्तावरती प्रश्न असतो व अभिरुचीवरती असतो. बघा, प्रश्न कशावरती असतो, बुद्धिमत्तेवरती आहे, प्रकरणच आहे. अभिरुचीवरती असतो, गरजा त्याच्यावरती आहे, प्रेरके, समायोजनावरती आहे, अवदान आहे, प्रेरणा आहे, त्याच्यानंतर सवयी, मानसिक कल, सज्जता. तर या सगळ्या गोष्टीवरती 100% प्रश्न विचारला जातो. परंतु हे जे आहे हे विस्तारानं आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहे. तुम्हाला माहित आहे ते अध्ययनावर परिणाम करणारे घटक, तर त्यामध्ये ते विस्ताराने येईल. त्याच्यानंतर दुसरा जो घटक आहे आपला तो आहे
ठीक आहे. दुसरा घटक आहे शिक्षकाशी संबंधित घटक. याच्यामध्ये काय वृत्ती आहे, कार्यक्षमता आहे, व्यक्तिमत्व आहे, मानसिक आरोग्य आहे. त्याच्यानंतर शाळेशी संबंधित घटक, शालेय वातावरण आहे, अध्ययन सुविधा आहे, परिस्थिती आहे. त्याच्यानंतर कुटुंबाशी संबंधित घटक आहेत, कौटुंबिक दर्जा आहे, सामाजिक व आर्थिक दर्जा आहे, भावनिक वातावरण आहे, उपलब्ध सोयी आहेत. त्याबरोबर पाचवा जो घटक आहे तो काय प्रेरणा संबंधित घटक आहे, म्हणजे स्वरूप आहे, प्रेरणेचे प्रकार आहेत, महत्व आहे, प्रेरणेसंबंधित व्यक्तिमत्व घटक, प्रेरणा देणारी तंत्रे. तर या सगळ्यांचा आपण अभ्यास काय करणार आहे, विस्तारानं अध्ययनावर परिणाम करणारे घटक भाग 1 आणि 2 मध्ये करणार आहे. ठीक आहे. थोडा व्यत्यय आला आज, त्याच्याबद्दल सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. नवीन बोर्ड असल्यामुळे त्याच्यावर बरेचशा फंक्शन जे आहेत ते ऑटोमॅटिकली होत आहेत, त्यामुळे तो प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे. या प्रकरणामध्ये कुणाला काय विचारायचं आहे? हॅलो. हा, या प्रकरणामध्ये कुणाला काही विचारायचं असेल तर विचार. ठीक आहे. काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याचा सॉल्व्ह करतो मी. ठीक आहे. या प्रकरणावरती काय तुमच्या शंका आहेत का सांग. हॅलो, आवाज येतोय ना माझा? हा येतोय. ठीक आहे. तर संध्याकाळी आपलं अजून एक प्रकरण असेल, त्यावेळेस पुन्हा एकदा आपण मानसशास्त्रच आज पाहणार आहे पुन्हा एकदा. ठीक आहे. याच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स मी तुम्हाला पाठवतो, आणि दुसऱ्या विषयाच्या पण नोट्स आपल्या जवळजवळ होत आलेल्या आहेत, त्या पण लवकरच तुम्हाला पाठवून देत आहे. ठीक आहे. ठेवू का? कंप्लीट करू, हे एंड करू? हो सर. ओके. हा.